युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. व्हीएसआर कंपनीच्या मालकाने अजित पवारला मारलं. 210 कोटीची सुपारी घेतली होती व्हीएसआर कंपनीच्या मालकानं आणि अजित पवारला ठार करण्यासाठी. हा व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, स्किप न करता, आणि नक्की कमेंट करा. आणि नवीन असाल चॅनल वरती सबस्क्राईब करायला विसरू नका. 210 कोटी देऊन अजित पवारला ठार केलं. विमान ब्लास्ट केलं. विमान ब्लास्ट होत नव्हतं तर ते ब्लास्ट केलं. कोणी केलं, काय केलं? का व्हीएसआर कंपनीच्याच मालकाने केलं का, काय केलं? या संक्षिप्त व्हिडिओ बघा, कारण तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित पडणार व्हिडिओच्या माध्यमातून. हा व्हिडिओ स्किप न करता. 28 जानेवारी 2026 अजित पवार साहेबांचा घात झाला, हे जनतेला सारा माहित आहे. पण विमान ब्लास्ट होऊन अजितदादाचा घात झाला. पण विमान ब्लास्ट करण्यात आलं की केलं का जाणून बुजून केलं? आणि त्याच्यामध्ये जो चालक होता बेवडा, तो पण मेला की जिवंत आहे, काय आहे, सगळं गोट रहस्य आपल्या जनतेपर्यंत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचणार आहे. व्हिडिओ स्किप न करता, व्हिडिओ मध्ये टाइमपास न करता, इतर इकडला तिकडला बाचा न करता, चला आपण व्हिडिओकडे वळूया. अजित पवार साहेबांचा घात 2 ते 3 महिने झाला. 3 महिने जवळपास येऊन घात करणारा अद्याप सापडत नव्हता. पण आता रोहित पवार साहेबांनी उघड केलं की 21 कोटीच्या सुपारी देऊन व्हीएसआर कंपनीच्या मालकाला अजितदादांचा कांड केला, गेम केला. 31 कोटीचा इन्शुरन्स काढला होता व्हीएसआर कंपनीच्या मालकानं. आणि ते इन्शुरन्स कोण काढायला लावलं होतं, का काढायला लावलं होतं, आणि इन्शुरन्स कशाचं काढलं होतं? विमानाचं काढलं होतं. ते विमान खराब होतं, त्याच्या मशिनऱ्या खराब होत्या, त्याची इंजिन खराब होती. त्या विमानामध्ये अजित पवारला बसवण्यात आलं होतं. ते जे बारामतीला विमान ब्लास्ट झालं ते व्हीएसआर कंपनीच्या मालकाचं होतं. त्याच विमानात अजितदादा बसले होते आणि त्याच विमानाचं इन्शुरन्स काढलं होतं 2 महिन्याच्या अगोदर. आणि 2 महिन्याच्या अगोदर 20 कोटीचं इन्शुरन्स काढलं. ते कोण काढायला लावलं? मोदीनं काढायला लावलं, मंत्र्यानं काढायला लावलं, गृहमंत्र्यानं काढायला लावलं, संत्र्यानं काढायला लावलं, काँग्रेसनं काढायला लावलं, या शिवसेनेनं काढायला लावलं, का सुमित्रा पवारनं काढायला लावलं, का शरद पवारनं काढायला लावलं? काय वाटतं तुम्हाला? याच्यामध्ये सूत्रधार कोण असं, कोण काढायला लावला? 21 कोटीचं इन्शुरन्स आणि 21 कोटी हे पैसे भेटल्यावर त्या व्हीएसआर कंपनीच्या मालकानं कोणाकोणाला वाटले पैसे? कोण कोण होतं? 21 कोटी भेटले तर अशोक खराच्या अकाउंटला 21 कोटी टाकले का? जेव्हा अजितदादाचा घात झाला तेव्हा त्याच्या अकाउंटला 3 ते 4 वेळा दररोज ट्रान्झॅक्शन होत गेले, कोटी ना कोटीचे पैशाचे. तर काय वाटतं तुम्हाला? अशोक खरातला पैसे पाठवणं व्हीएसआर कंपनीचा मालक होय का? आणि जो जुना चालक होता विमानाचा तो म्हणे ट्रॉफिक मध्ये फसला, म्हणे पोट दुखत होतं, असं आपल्याला फडणवीसने सांगितलं होतं. फडणवीसने सांगितलं होतं. त्या फडणवीस जो सांगितलं होतं, जो चालक होता, त्याला पण ह्या व्हीएसआर कंपनीच्या मालकानं 31 कोटी मधले काहीतरी पैसे दिले असेल का? काय आहे काय नाही हे सगळं थोटा जनतेची पर्यंत लपवण्याचं कारस्थान चालू आहे. आणि त्या कारणामुळे अजितदादाचा घात कोण केला, काय नाही, हे अद्याप माहित होणार नाही. जोपर्यंत अजितदादाचा घात करणारा माहित होईल तोपर्यंत आपण म्हातारे होऊन जाऊ. तुम्हालाही माहित आहे अजितदादाचा घात करणारा हा मंत्र्यातलाच आहे, संत्र्यातलाच आहे, एकटा नाही. त्याचे 10 ते 12 जण लोक असणारच. कारण अजितदादाचा घात हा एकटा माणूस करू शकत नाही. त्याला कोणा ना कोणाचा तरी काही ना काही कोणाचा तरी आधार घ्यावाच लागतो. आणि तुम्हाला हे माहित आहे व्हीएसआर कंपनीच्या मालकानं 210 कोटीचं इन्शुरन्स काढलं होतं. हे कोणाच्या सांगण्यानुसार काढलं होतं? आणि 210 कोटी कसे भेटले त्याला? म्हणजे फक्त इन्शुरन्स नावाच्या नावानं इन्शुरन्स काढलं होतं. इन्शुरन्स फक्त हे नावापुरतं होतं. म्हणजे सुपारी दिली होती 210 कोटीची अजित पवारला मारण्यासाठी. आणि अजित पवार ठार झाल्या बरोबर त्याच्या अकाउंटला 210 कोटी आले. आणि अशोक खरातला पण ट्रान्झॅक्शन तेव्हा झाले. तर काय वाटतं तुम्हाला? अशोक खरातला ट्रान्झॅक्शन झालेले आहे हे व्हीएसआर कंपनीच्या मालकाने पाठवले साहेब, व्हीके सिंगने पाठवले का? काय वाटतं तुम्हाला? हे नक्की कमेंट करून सांगा, कारण कमेंट करणं महत्वाचं आहे. तुम्ही कमेंट करत नाही तर त्या कारणामुळे तुम्हाला समजत नाही व्हिडिओचं काय महत्व आहे काय नाही. कारण अजितदादाचा घात झालेला आहे हा व्हीएसआर कंपनीच्याच मालकाने केला आहे. आणि 210 कोटी घेऊन केलेला आहे.
कारण त्याने पैसे घेतले होते, त्याने सुपारी घेतली होती अजित पवारला मारण्यासाठी. त्या कारणामुळे 210 कोटी VSR कंपनीच्याच मालकाने घेतले आहे आणि घात करणारा हा VSR कंपनीचा मालक होय असं मी सूचित करू शकतो. तुम्हाला वाटत असेल तर नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून जनतेपर्यंत जे काय अजित पवार साहेबांचं गुड रेसचं आहे ते भेटलं पाहिजे आणि अजित दादाचा घात कोणी केला हे माहित झालं पाहिजे. हे जनतेपर्यंत येणं गरजेचं आहे. कारण VSR कंपनीच्या मालकाला 210 कोटी कोण दिले, त्यानं इन्शुरन्स का काढलं, कोण काढायला लावलं इन्शुरन्स, त्याला का गरज पडली इन्शुरन्स काढायची, कोण काढायला लावलं आणि 210 कोटी का दिले. 210 कोटी अजित पवारला मारण्यासाठी दिले ना. आणि 210 कोटी आल्याबरोबर अशोक कराडच्या अकाउंटला ट्रान्झॅक्शन झाले आणि ट्रान्झॅक्शन करणारा हा VSR कंपनीचा मालक असू शकते. तुम्हाला असं वाटते का? नक्की कमेंट करा. कारण अजित दादाचा घात करणारा VSR कंपनीचा मालक होय की काँग्रेस होय का नरेंद्र मोदी आहे का देवेंद्र फडणवीस आहे का कोण आहे काय नाही, नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.